मॉर्निंग फ्रेंड्स. बँकिंग अँड फायनान्स 3 TY BCom प्रकरण पहिले भारतातील बँक विषयक कायदे या चॅप्टरच्या संदर्भातील पाठीमागच्या लेक्चरला आपण रोख तरल मालमत्ता या टॉपिक विषयी माहिती अभ्यासलेली होती. त्यानंतरचा नेक्स्ट टॉपिक आहे बँक परवाना. बँक परवाना कलम 22 नुसार. तर बँक परवाना भारतातील बँकिंग नियमन कायदा 1949 कलम 22 नुसार बँक व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यासंबंधी बँक नियमन कायद्यातील कलम 22 व बँकेच्या शाखांना परवानगी देण्यासंबंधी कलम 25 मध्ये तरतुदी करण्यात आल्या आहेत. या तरतुदीचा प्रामुख्याने आपल्याला अभ्यास करावायचा आहे. त्यातील पहिली तरतूद आहे, या कायद्यानुसार रिझर्व्ह बँकेने परवाना दिल्याशिवाय कोणताही बँक व्यवसाय कंपनीला भारतात बँक व्यवसाय करता येणार नाही. असा परवाना देताना रिझर्व्ह बँकेला आवश्यक व योग्य वाटतील अशाच प्रकारच्या अटी ठरवून बँक व्यवसायाला परवानगी दिली जाईल. विद्यार्थी मित्रांनो, दुसरा पॉईंट आहे, बँक नियमन कायदा 1949 अस्तित्वात येण्यापूर्वी जर बँक अस्तित्वात असेल तर अशा रिझर्व्ह बँकेला आवश्यक असतील अशा प्रकारच्या अटी प्रामुख्याने बँक घालू शकते. तसेच अशा बँकेने 6 महिन्याच्या आत असा परवाना मिळवणं आवश्यक आहे. या कायद्याच्या नंतर अस्तित्वात येणाऱ्या बँकांनीही 6 महिन्याच्या आत कारभार सुरू करण्यापूर्वी व्यवसायाचा परवाना मिळवणं आवश्यक आहे. तिसरा पॉईंट आहे, कायद्याची अंमलबजावणी सुरू होण्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या बँकांना हा नियम लागू होणार नाही. तसेच रिझर्व्ह बँका अशा बँकांना परवानगी देईल अथवा परवाना देणे शक्य नसल्यास तशा प्रकारची नोटीस देईल. अशा बँकांना 3 वर्षापर्यंत मुदत देऊन त्यासंबंधी रिझर्व्ह बँक योग्य तो निर्णय घेईल. चौथा पॉईंट आहे, बँकेला परवानगी देताना रिझर्व्ह बँक बँक कंपनीच्या व्यवसायाची व हिशोब तपासणी करून पुढील अटींचे पालन केले जात आहे किंवा नाही याची खात्री करून घेऊ शकते. त्याच्यामध्ये सब अटी काही दिलेल्या आहेत चौथ्या पॉईंट मध्ये. तर त्याच्यामधली पहिली अट आहे की बँक कंपनी ठेवीदारांच्या सध्याच्या ठेवी व भविष्यात देय असणाऱ्या ठेवी देण्यास सक्षम आहे की नाही याच्या संदर्भात प्रामुख्याने रिझर्व्ह बँक माहिती घेत असते. त्यानंतर दुसरी तरतूद आहे, बँक कंपनीचा कारभार व व्यवस्थापन बँक कंपनीच्या सध्याच्या अथवा भविष्यातील ठेवीदारांच्या हितास बाधक आहे काय. तिसरी तरतूद आहे, बँकेच्या संभाव्य व्यवस्थापकाची जी वर्तणूक आहे ती वर्तणूक प्रामुख्याने समाजाच्या हितास बाधक आहे का. चौथी तरतूद आहे, बँक कंपनीची जी काही भांडवल रचना आहे आणि नफा क्षमता आहे ती प्रामुख्याने पर्याप्त आहे किंवा नाही याच्या संदर्भात देखील प्रामुख्याने रिझर्व्ह बँक अटी घालू शकते. त्याचबरोबर बँक व्यवसायाचा परवाना दिल्यास समाजाच्या हितासाठी ती बँक कारभार करू शकेल किंवा नाही. त्याचबरोबर 6वी तरतूद आहे, ज्या प्रदेशात बँक स्थापन करावयाची आहे, ज्या ठिकाणी बँकेचा विस्तारास वाव आहे व बँकांमुळे तेथील आर्थिक विकासाला व बँक प्रणाली सक्षम होण्यास मदत होणार आहे का. शेवटचा 7वा पॉईंट आहे, भारतात बँक व्यवसाय सुरू करण्यास ज्या अटी आवश्यक आहेत त्या रिझर्व्ह बँकेला योग्य वाटल्यास
पूर्ण केल्या जात आहेत का याची खात्री देखील रिझर्व्ह बँक करू शकते. हा झाला पहिला पॉइंट. त्यानंतर दुसरा, भारताबाहेर नोंदणी असणाऱ्या बँकांना परवानगी. म्हणजे भारताबाहेर ज्या बँका इंग्लंड, अमेरिका, जपान, रशिया, पाकिस्तान या ठिकाणी प्रामुख्याने नोंदणी असणाऱ्या बँकांना जर परवानगी द्यावयाची असेल तर त्याच्या संदर्भात देखील काही तरतुदी प्रामुख्याने सांगितलेल्या आहेत. जी बँक भारताबाहेर नोंदणी झालेल्या बँक आहे अशा बँक व्यवसायास परवानगी देताना वरील अटीचे पालन होत आहे किंवा नाही, तसेच अशा बँकांना परवानगी दिल्यामुळे समाजाचे हित साधणार आहे आणि ज्या देशात बँक कंपनीची नोंदणी झालेली आहे म्हणजेच भारत सोडून इंग्लंड, अमेरिका, रशिया, जपान अशा ठिकाणी त्या देशात भारतीय बँकांना जर भेदभावाची वागणूक मिळत असेल, म्हणजे भारतातील बँका जर परदेशात असतील इंग्लंड अशा त्या ठिकाणी जर भारतीय बँकांना जर भेदभावाची वागणूक दिली जात नाही याची रिझर्व्ह बँक देखील प्रामुख्याने खात्री करू शकते, खात्री करून घेईल. त्यानंतरचा तिसरा पॉइंट आहे मेन, बँक परवाना रद्द करणे. बऱ्याच वेळा बँक जर मन मानेल त्या पद्धतीने कारभार करत असेल, रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या अटी, नियम, तरतुदी याचे पालन करत नसेल तर रिझर्व्ह बँक प्रामुख्याने बँक परवाना अशा बँकांचा बँक परवाना रद्द करू शकते. त्या संदर्भात देखील आपल्याला माहिती पाहायची आहे. रिझर्व्ह बँक कोणत्याही बँकेचा परवाना काही कारणामुळे रद्द करू शकते. त्याच्यातील प्रामुख्याने 3 कारणे दिलेली आहेत. त्याच्यामधलं पहिलं कारण आहे की बँकेने भारतात व्यवसाय करणे बंद केलेले असेल. जर एखाद्या बँकेने भारतामध्ये व्यवसाय करणं बंदच केलेलं असेल तर अशा बँकेचा परवाना रिझर्व्ह बँक रद्द करू शकते. दुसरं कारण आहे, रिझर्व्ह बँकेने ठरवलेल्या अटीचे पालन करण्यास संबंधित बँक असमर्थ ठरले असेल तर. म्हणजे रिझर्व्ह बँकेने ज्या काही वेळोवेळी अटी घालून दिलेल्या आहेत आणि त्या अटी पूर्ण करण्यात जर अशी बँक एखादी असमर्थ ठरली असेल तरी देखील रिझर्व्ह बँक अशा बँकेचा परवाना रद्द करू शकते. आणि तिसरं कारण आहे, रिझर्व्ह बँकेने ठरवलेल्या अटीचे पालन न केल्यास. म्हणजे रिझर्व्ह बँकेने जी काही अटी ठरवून दिलेली त्या अटीचं जर पालन केलेलं नसेल तर अशा बँकांचा देखील प्रामुख्याने परवाना रिझर्व्ह बँक रद्द करू शकते. तर ही झाली प्रामुख्याने जो पहिला पॉईंट होता बँक परवाना कलम 22 नुसार त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. नेक्स्ट घटक आहे बँक शाखा परवाना. बँकिंग नियमन कायदा 1949 कलम 23 नुसार. म्हणजे एकंदरीत बँक शाखा परवानाचा अभ्यास करत असताना देखील बँकिंग नियमन कायदा 1949 कलम 25 नुसार प्रत्येक बँकेने भारतामध्ये शाखा सुरू करण्यासाठी शाखेचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर हस्तांतरण किंवा स्थलांतर करण्यासाठी परवानगी घेणं आवश्यक आहे. तर त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे, कोणतीही बँक रिझर्व्ह बँकेच्या परवानगी शिवाय. त्याच्यामध्ये मेन 2 सब तरतुदी दिलेल्या आहेत. भारतात नवीन व्यवसाय सुरू करणार नाही किंवा बँक व्यवसायाच्या स्थानात बदल करणार नाही. त्याला काही अपवाद आहे. तर एका शहरातील व गावातील बदल सोडून. म्हणजे एखादी बँक जर गावातली गावात स्थापन करावायची असेल, त्याच शहरामध्ये स्थापन करावायची असेल तर मात्र निश्चितच अशा बँकेला कोणत्याही बँक रिझर्व्ह बँकेच्या परवानगी शिवाय बदल करता येऊ शकतो. हा मात्र अपवाद आहे. मेन दुसरी तरतूद आहे, भारतात नोंदणी झालेल्या बँकेला भारताबाहेर नवीन शाखा किंवा व्यवसाय सुरू करता येणार नाही. कार्यालय इतर ठिकाणी स्थलांतर करता येणार नाही. पण दुसऱ्याही तरतुदीला काही अपवाद आहेत. उदाहरणार्थ प्रदर्शन, परिषदा, मेळावे यासारख्या प्रसंगी 1 महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी म्हणजे तात्पुरत्या
कार्यालय निश्चितच उघडता येऊ शकेल, हा देखील अपवाद आहे. त्यानंतर ब पॉइंट आहे, रिझर्व्ह बँक अशा नवीन शाखेस परवानगी देण्यापूर्वी कोणकोणत्या गोष्टींची चौकशी करू शकते, कोणकोणत्या गोष्टींची माहिती घेऊ शकते, त्या घटकांचा देखील प्रामुख्याने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला विचार करावा आहे. बँकेची आर्थिक स्थिती म्हणजे एकंदरीत बँकेची आर्थिक स्थिती काय आहे, म्हणजे बँकेचे नफा तोटा पत्रक, ताळेबंद पत्रक, तेरीस पत्रक याच्याविषयीची माहिती देखील प्रामुख्याने रिझर्व्ह बँक मागून घेऊ शकते आणि त्याची आर्थिक स्थिती काय आहे, आर्थिक परिस्थिती काय याचा विचार करते. बँकेचा पूर्व इतिहास म्हणजे पूर्वीचे 4-5 वर्षाचे व्यवहार पाहू शकते. बँकेचा पूर्व इतिहास कशा पद्धतीने आहे याची देखील प्रामुख्याने परवानगी देण्यापूर्वी रिझर्व्ह बँक विचार करू शकते. त्यानंतर बँक व्यवस्थापनाचे स्वरूप म्हणजे एकंदरीत व्यवस्थापनाचा प्रामुख्याने बँकेवर अंकुश आहे किंवा नाही, कर्मचारी कशा प्रकारचे आहेत याच्या संदर्भात देखील व्यवस्थापनाचं स्वरूप म्हणून माहिती घेत असते. बँक भांडवलाची पर्याप्तता म्हणजे किती भांडवल असावं, किती प्रमाणात भांडवल असावं, भांडवल गोळा करण्याचे मार्ग कोणते याचा देखील विचार करू शकते. बँक नफा क्षमता म्हणजे मागील 4-5 वर्षापूर्वी प्रामुख्याने बँकेने किती नफा कमवलेला आहे, मग अशा बँकेस नवीन शाखा उघडण्यास परवानगी द्यायची किंवा नाही, नफ्यामध्ये प्रामुख्याने किती वाढ झालेली आहे तर निश्चितच दुसरी बँक चालू शकेल या दृष्टिकोनातून नफा क्षमता देखील तपासली जात असते. त्याचबरोबर 6वा पॉईंट आहे याच्यामधला, बँक स्थलांतरामुळे होणारे जनहित इत्यादी सर्वांचा विचार करून तपासणी करून बँक परवानगी देईल. त्याचबरोबर 3रा पॉईंट मेन आहे क पॉईंट, रिझर्व्ह बँक शाखा उघडण्यास परवानगी देताना आवश्यक त्या अटी लागू करू शकते. त्याचबरोबर 4था ड पॉईंट आहे, रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या अटींचे प्रामुख्याने पालन न केल्यास दिलेला परवाना बँक रद्द करू शकते. त्याचबरोबर ई पॉईंट आहे 5वा, नवीन शाखा उघडण्याचा प्रादेशिक ग्रामीण बँकांचा अर्ज राष्ट्रीय कृषी व ग्रामीण बँकामार्फत शिफारशीसह रिझर्व्ह बँकेकडे पाठवलेला आहे किंवा नाही, आणि नसेल पाठवला तर अशा बँकांना पाठवावा लागतो. आणि त्यानंतर 6वा पॉईंट आहे ई, बँक व्यवस्थापनामध्ये ठेवी स्वीकारण्याचं जे काही ठिकाण आहे किंवा कर्ज देण्याचं जे काही ठिकाण आहे, उपकार्यालय आहे, या घटकांचा देखील समावेश त्यामध्ये होत असतो. तर अशा पद्धतीने आपण बँक शाखा परवाना कलम 23 नुसार त्याचा अभ्यास केलेला आहे. त्यानंतर मेन 3रा घटक आहे बँक व्यवस्थापन कलम 10 नुसार. तर बँकिंग नियमन कायदा 1949 कलम 10 नुसार देखील आपल्याला प्रामुख्याने तरतुदी अभ्यासावायच्या आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे कोणतीही बँक, आणि त्याच्यामध्ये अ पॉईंट आहे की व्यवस्थापकीय दलालास व्यवस्थापक म्हणून सेवेत घेणार नाही, व्यवस्थापकाची जबाबदारी सोपवणार नाही. म्हणजे एखादा जर व्यवस्थापकीय दलाल असेल तर त्याला व्यवस्थापक म्हणून घेणार नाही आणि व्यवस्थापनाची जबाबदारी देखील अशा व्यक्तीला रिझर्व्ह बँक देणार नाही. त्याच्यामध्ये ब पॉईंट आहे, खालीलपैकी कोणत्याही व्यक्तीला नोकरी ठेवणार नाही किंवा त्याची नोकरी चालू देणार नाही याच्या संदर्भात देखील मेन सब 2 पॉईंट आहेत. नादार किंवा दिवाळखोर व्यक्ती किंवा जी सावकाराची थकबाकीदार आहे किंवा जिला नैतिक गुन्ह्यात फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवलेला असेल अशा कोणत्याही व्यक्तीला रिझर्व्ह बँक प्रामुख्याने व्यवस्थापक म्हणून घेणार नाही. त्याचबरोबर त्याच्यामध्ये 2रा पॉईंट आहे, ज्या व्यक्तीच्या मोबदल्यात वेतनात दलाली अथवा बँकेच्या नफ्याचा वाटा असेल अशा कोणत्याही व्यक्तीला प्रामुख्याने व्यवस्थापक म्हणून किंवा सेवेत कर्मचारी म्हणून घेणार नाही. 3रा क पॉईंट आहे पहिल्या पॉईंट मधला, खालील व्यक्तीकडे व्यवस्थापन सोपवणार नाही. म्हणजे अशा कोणत्या व्यक्ती आहेत की अशा व्यक्तींकडे मात्र
रिझर्व्ह बँक व्यवस्थापन सोपं होणार नाही. जी व्यक्ती अन्य कोणत्याही बँकेची जर संचालक असेल, अपवाद बँकेशी संलग्न कंपनी किंवा कंपनी कायदा 1956 कलम 25 खाली नोंदवलेल्या कंपन्या सोडून इतर कोणत्याही व्यक्तीला प्रामुख्याने व्यवस्थापक म्हणून त्या व्यक्तीची रिझर्व्ह बँक नेमणूक करणार नाही. पहिला पॉईंट कोणतीही बँक. दुसरा पॉईंट आहे बँक संचालक मंडळाचे स्वरूप. कलम 10 नुसार बँकेचे संचालक मंडळ कसे व कोणत्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचा असावे यासंबंधी बँक नियंत्रण कायद्यात प्रामुख्याने काही तरतुदी केलेल्या आहेत. त्या तरतुदींचा देखील आपल्याला प्रामुख्याने विचार करावा लागणार आहे. तसेच बँक संचालक मंडळामध्ये किमान 51% संचालक पुढील विषयातील तज्ञ असावेत. व त्याच्यामध्ये लेखाशास्त्र म्हणजे लेखाशास्त्राविषयी देखील प्रामुख्याने संचालकास माहिती असली पाहिजे की लेखाशास्त्रामध्ये नफा तोटा पत्रक असेल, तेरीस पत्रक असेल, ताळेबंद पत्रक असेल, अशा सर्व पुस्तकांची माहिती त्या व्यक्तीला लेखाशास्त्र म्हणून असणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर दुसरा पॉईंट आहे शेती व ग्रामीण अर्थव्यवस्था. म्हणजे एखाद्या संचालकाला शेतीविषयी देखील माहिती असणं गरजेचं आहे. कारण शेतीमध्ये ऊस असेल तर अशा व्यक्तीला किती कर्ज दिलं पाहिजे, एखाद्या व्यक्तीच्या शेतीमध्ये ज्वारी असेल तर त्या व्यक्तीला किती कर्ज दिलं पाहिजे, प्रति हेक्टर किती कर्ज दिलं पाहिजे. त्याचबरोबर ग्रामीण अर्थव्यवस्था म्हणजे ग्रामीण भागातील परिस्थिती काय आहे, कशा प्रकारची अर्थव्यवस्था आहे याविषयी देखील संचालकांना माहिती असली पाहिजे. बँक व्यवसाय म्हणजे बँक व्यवसायाविषयी देखील एखाद्या संचालकाला माहिती असली पाहिजे. म्हणजे बँकेचे वेगवेगळे कायदे आहेत, त्या कायद्यांविषयी माहिती असली पाहिजे. बँक नियमन कायदा 1949 काय आहे, त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेचा कायदा काय आहे, त्याचबरोबर रिझर्व्ह बँक इतर बँकांवर कशा पद्धतीने नियंत्रण ठेवू शकते याच्याविषयी माहिती असली पाहिजे. अर्थशास्त्राविषयी माहिती पाहिजे. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून अर्थशास्त्र म्हणजे काय, अर्थशास्त्राचे काही नियम आहेत त्याचं देखील त्याविषयी देखील माहिती असली पाहिजे. वित्त व्यवहार म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर तुम्हाला कर्ज द्यावायचं असेल तर कशा प्रकारचे व्यवहार करणं अपेक्षित आहे या दृष्टिकोनातून देखील विचार करणं गरजेचं आहे. कायदा कारण एखादा वकील देखील असला पाहिजे की लॉ केलेली व्यक्ती असली पाहिजे. त्यांना सर्व कायद्याची माहिती त्या व्यक्तीला असली पाहिजे की जेणेकरून त्याला सर्व कायदे समजू शकतील. त्या बँकेच्या संदर्भात जे जे कायदे आवश्यक आहेत त्याचा अभ्यास असला पाहिजे. लघु उद्योग म्हणजे लघु उद्योग हा प्रामुख्याने त्या लघु उद्योगाचं किती भांडवल असू शकतं, लघु उद्योगाला किती कर्ज दिलं पाहिजे, लघु उद्योग हे कोणकोणत्या प्रकारचे आहेत याच्याविषयी देखील माहिती असली पाहिजे. आणि त्यानंतर जो हा 9वा पॉईंट आहे रिझर्व्ह बँकेच्या दृष्टीनं अन्य कोणत्याही क्षेत्र म्हणजे अन्य उपयुक्त क्षेत्राविषयीची माहिती अशा संचालकाला असली पाहिजे. म्हणजे एकंदरीत बँकेच्या संचालकामध्ये किमान 2 संचालकांना शेती, ग्रामीण अर्थव्यवस्था, सहकार किंवा लघु उद्योग क्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव असला पाहिजे. आता सहकार क्षेत्राच्या संदर्भात देखील आपण विचार केला तर सहकार म्हणजे काय की 2 समान उद्दिष्ट आणि समान गरजा असणाऱ्या व्यक्ती एकत्रित येऊन जी काय एखादी पतसंस्था स्थापन करू शकतात, बँक स्थापन करू शकतात, एखादा कारखाना स्थापन करू शकतात. सहकाराचा उदय भारतामध्ये केव्हा झाला, सहकारी कायदे कोणकोणते आहेत आणि कोणते महत्त्वाचे आहेत, बँक स्तरीय रचना काय आहे वगैरे याविषयीची माहिती देखील असली पाहिजे. मेन तिसरा पॉईंट आहे पूर्णवेळ कार्याध्यक्षाची नेमणूक. बँक नियम कायदा 1949 नुसार प्रत्येक बँकेत पूर्णवेळ कार्याध्यक्ष असला पाहिजे की जो त्याच्यामध्ये प्रामुख्याने 6 पॉईंट दिले. त्याच्यामधला पहिला पॉईंट आहे बँक व्यवस्थापनावर आणि कंपनीच्या दैनंदिन कारभारावर लक्ष ठेवील अशाच पूर्णवेळ कार्याध्यक्षाची नेमणूक करणं आवश्यक आहे. असा पूर्णवेळ कार्याध्यक्ष संचालक मंडळाच्या धोरणानुसार व मार्गदर्शनानुसार कार्य करेल व संचालक मंडळाच्या सहमतीने आपले कायदेशीर अधिकार देखील तो वापरू शकेल. अशाच पूर्णवेळ कार्याध्यक्षाची नेमणूक करणं अपेक्षित आहे. तिसरा पॉईंट आहे रिझर्व्ह बँकेने अर्धवेळ कार्याध्यक्ष नेमण्यास जर मान्यता दिली असल्यास अशा अर्धवेळ कार्याध्यक्ष संचालक मंडळाच्या देखरेखीखाली व नियंत्रणाखाली कामकाज करू शकेल. अशा कार्याध्यक्षाची विद्यार्थी मित्रांनो नेमणूक करणं अपेक्षित आहे.
बँक व्यवस्थापनासाठी नियुक्त केलेल्या पूर्णवेळ कार्याध्यक्ष हा पूर्णवेळ कर्मचारी असेल व त्याची नेमणूक 5 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी नसेल, अशाच पूर्णवेळ कार्याध्यक्षाची नेमणूक रिझर्व्ह बँक करत असते. आणि 5वा पॉईंट, अशा प्रकारे नियुक्त केलेल्या पूर्णवेळ कार्याध्यक्ष हा बँक विषयातील तज्ज्ञ व प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव असणारी व्यक्ती जर असेल तर ते अतिशय योग्य रीतीने कामकाज करू शकेल. त्याचबरोबर तो प्रशासन व वित्त व्यवस्थापन तसेच तो अर्थशास्त्र विषयातील तज्ज्ञ व्यक्ती असली पाहिजे. अशाच पूर्णवेळ कार्याध्यक्षाची नेमणूक करू शकेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, लास्ट पॉईंट आहे, एखाद्या बँकेचा कार्याध्यक्ष हा पद रिक्त राहणे अपायकारक आहे असे जर वाटल्यास जास्तीत जास्त 3 वर्षासाठी देखील कार्याध्यक्ष नेमणूक करण्याचा अधिकार प्रामुख्याने कायद्याने रिझर्व्ह बँकेला दिलेला आहे. तर या ठिकाणी आपण प्रामुख्याने आजच्या लेक्चरला 3 पॉईंट अभ्यासलेले, बँक परवाना, बँक शाखा परवाना, बँक व्यवस्थापन, या 3 घटकाचा विद्यार्थ्यांना अभ्यास केलेला आहे. तर आपण नेक्स्ट लेक्चरला विद्यार्थी मित्रांनो नफा-तोटा पत्रक आणि ताळेबंद पत्रक या घटकाविषयी माहिती पाहणार आहोत. थँक्यू.